सरकारचे आकडे असं सांगतात की 2010 ते 2012 या 3 वर्षांमध्ये भारतात सरासरी दररोज 15 विद्यार्थी आत्महत्या करतात. इतकं आम्हाला नैराश्याने ग्रासलंय. खरं म्हणजे आम्हाला आत्महत्या करण्याकरता कारण शोधावी लागतात. काय काय कारण? परीक्षेत नापास झालो, आत्महत्या. मुलगी नाही मिळाली, आत्महत्या. फेवरेट कारण. काय काय कारण तर इतकी जबरदस्त असतात. फेसबुक अकाउंट ओपन करून दिलं नाही, आत्महत्या. मोबाईल दिला नाही वडिलांनी, आत्महत्या. हे अशा पद्धतीने आत्महत्यांचं वाढत चाललेलं प्रमाण ही आज आपल्या देशाची युवकांच्या समोरची अतिशय गंभीर असलेली परिस्थिती आहे. 2020 साली आपण जगातला सगळ्यात तरुण देश होणार होत असं म्हटलं होतं. असं म्हटल्यावर मला कोणतरी म्हणालं म्हणजे आपलं वय कमी होणार की काय? म्हटलं अरे असं कसं होईल? म्हणजे म्हटलं 70, 71, 72 असं झाल्यानंतर परत 72, 71, 70 असं नाही ना होत. स्त्रियांच्या बाबतीत होतं अनेकदा. म्हणजे आल्या 50च्या झाल्या तरी देखील कित्येक जण आत्ताच कुठे 35 वर्ष पूर्ण झाली असं सांगतात. ते त्यांनाच जमतं, बाकीच्यांचं नाही होत. मग तरुण देश म्हणजे काय? तरुण देश याचा अर्थ असा की आमच्या देशातली तरुणांची लोकसंख्या ही सगळ्यात जास्त असणार आहे. तुम्ही आम्ही सगळेजण आपल्यावरती जबाबदारी असणार आहे आणि ही जबाबदारी अशा पद्धतीच्या आत्महत्यांचं प्रमाण जर का वाढत राहिलं तर ती पूर्ण होणार आहे का हो? आणि त्यामुळे शिवचरित्रातून जर का कुठली गोष्ट शिकायची असेल तर ती हीच आहे की आत्मविश्वास आम्ही घ्यायला पाहिजे आणि मोठं स्वप्न बघायला पाहिजे. शिवचरित्रातून जर का कुठली गोष्ट घ्यायची असेल तर ध्येयनिष्ठा आम्ही घ्यायची. जी ध्येयनिष्ठा महाराजांनी केवळ स्वराज्य म्हणून नजरेसमोर पाहिली नाही तर त्यांच्या तमाम मावळ्यांमध्ये देखील भिनवली. नवे तर तुकाराम आणि रामदासांसारख्या संतांनी देखील या सगळ्या गोष्टीला हातभार लावले. अशी स्वराज्य निष्ठा की ज्याच्यामुळे छत्रपती संभाजीराजांचा मृत्यू झाल्यानंतर देखील पुढची 27 वर्ष मराठ्यांनी निर्णायकी झुंज दिली. मराठे झुंजत होते, जिंकत होते, पण 27 वर्ष ते लढले. कारण ही ध्येयनिष्ठा होती. ही ध्येयनिष्ठा शिवचरित्रातून आम्ही घ्यायची. शिवचरित्रातून आम्ही घ्यायचंय जबाबदारी उचलण्याची वृत्ती. असं म्हणतात जपानमध्ये एक म्हण आहे की ही कॅन डू इट, आय शुड डू इट. जर त्याला ते करता येते तर मला देखील करता यायला पाहिजे. अँड इफ ही कांट डू इट देन आय मस्ट डू इट. त्याला जर ती गोष्ट करता येत नसेल तर मला ती गोष्ट करता यायलाच पाहिजे. आपल्याकडे काय? इफ ही कॅन डू इट, व्हाय शुड आय डू इट? And if he can't do it, how can I do it? ही वृत्ती भारतीयांची झाली आहे. कारण जबाबदारी आम्हाला उचलायचीच नाहीये. अरे जबाबदारी उचलायची असेल तर ती कशी उचलायची की स्वतःच्या घरामध्ये लग्न आहे पण तरी देखील तानाजी मालुसरे सांगतोय महाराजांना की आधी लग्न कोंडाण्याचं मग लग्न रायबाचं. जेमतेम 600 मावळे घेऊन आपल्या हातामध्ये चाल करून गेला तानाजी कोंडाण्यावरती. घोरपडी सारखे चढले सगळे मावळे. समोर असलेलं जवळपास तिपटीचं असलेलं सैन्य आणि या सैन्यासमोर जी तिथे लढाई रणघोर तिथे माजला. ज्या पद्धतीची लढाई चालू झाली त्या लढाईमध्ये कित्येक मावळे देखील पडायला लागले आणि इतक्यात कुठून तरी धुळीचा लोट जो ओसरला होता तितक्यात कुठल्या तरी मावळ्याला दिसलं की समोर तानाजी पडलाय. लक्षात घ्या, सैन्याचा सेनापती ज्या वेळेला पडतो त्यावेळेला सैन्याची दाणादाण उडते. तानाजीला पडलेला कोणीतरी पाहिला, त्याने आरोळी ठोकली, अरे तानाजी पडला, मागे फिरा. तमाम मराठे मागे फिरून पळायला लागले. इतक्यात त्यांच्या कानावर एक आवाज आला, अरे पळताय का असे भेकरासारखे? तो समोर तुमचा बाप मरून पडलाय. जर हिंमत असेल तर लढा आणि त्यांना हरवा. आणि तसंही जर परत फिरायचं असेल तर सांगतो परतीचे दोर केव्हाच कापले. कोण होता हा आवाज? सूर्याजी त्या तानाजीचा धाकटा भाऊ सांगतोय. याला जबाबदारी स्वतःहून उचलणं असं म्हणतात. लक्षात घ्या. आणि ही आम्ही शिकायची शिवचरित्रातून. शिवचरित्रातून जर आम्ही काही शिकायचं असेल तर पदाची लालसा न बाळगणं आम्ही शिकायला पाहिजे. नाहीतर आजकाल दुर्दैवाने आमची निष्ठा ही केवळ उमेदवारी पुरती मर्यादित राहिलेली आहे. थोडंसं राजकीय अंगाने सांगायचं झालं तर हे आज आपल्याला दिसून येत आहे. महाराजांकडून त्यांच्या चरित्रातून शिकण्याची गोष्ट पदाची लालसा न बाळगणं. कशा पद्धतीने न बाळगणं की ज्या वेळेला महाराजांचा राज्याभिषेक जवळ येऊन ठेपलाय त्यावेळेला त्या कुर्तोजी गुजराला माहितीये की आपल्याला सरसेनापती पद मिळणार आहे, बसल्या जागेवर मिळणार आहे, आपण काही करण्याची गरज नाहीये. पण महाराजांनी पाठवलेलं पत्र बहलोल खानाला धर्मवाट दिल्यामुळे महाराज नाराज झाले होते कुर्तोजीवरती. आणि महाराजांनी जे पत्र पाठवून दिलं त्याच्यात सांगितलं की त्या बहलोल खानाला जर का नमवलं नाही तर तिथपर्यंत मला तू तोंड दाखवू
करतोय हे ज्यावेळेला कळलं तेव्हा मात्र त्याची शीर तडकली. काय सुंदर वर्णन केलेलं आहे आमच्या कुसुमाग्रजांनी. ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, सरदार कहा सरसावनी उठले शेले, रिकबीत टाकले पाय झेलले भाले, उसळले धुळींचे मेघ 7 निमिषात, वेडात मराठे वीर दौडले 7, वेडात मराठे वीर दौडले 7. माहितीये केवळ 7 वीरांबरोबर म्हणजे 6 मावळ्यांबरोबर आपण जातोय. सगळे मिळून 7 जण आपण आहोत. त्या पतंगालाही माहित असतं की आगीच्या ज्योतीवर झेपावल्यावर आपलं काय होणार आहे. पण परवा नाही केली त्या कुर्तोजीनी. तुटून पडला तिथे त्या बहलोल खानाच्या सैन्यावरती. अतुल्य पराक्रम त्याने तिथे गाजवला आणि ती नेसरीची खिंड देखील पावन करून टाकली. असा तो कुर्तोजी ज्याचा पराक्रम बघून महाराजांनी त्याला खिताब बहाल केला. ज्या नावाने आपण त्याला ओळखतो प्रतापराव गुजर, तो कुर्तोजी. हे आम्ही घ्यायचंय. ही पदाची लालसा न बाळगणं आम्ही शिवरायांच्या चरित्रातून घ्यायचंय. शिवरायांच्या चरित्रातून आम्ही घ्यायचे स्वामीनिष्ठा. ज्या स्वामीनिष्ठेपायी पन्हाळ्याच्या वेढ्यातून महाराज जेव्हा सुटले आणि त्याच्यानंतर मग थेट ते तिथे दौडत सुटले ते विशाळगडावरती. त्या विशाळगडावर जाताना एका वाटेवरती शिवा काशीदने केलेलं बलिदान, तर दुसऱ्या वाटेवरती एक मराठा तिथे उभा राहिला आणि महाराजांना त्याने सांगितलं की महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. तुम्ही विशाळगडावर पोहोचा. विशाळगडावर पोहोचून इशाऱ्याची तोफ होईपर्यंत मी देह खाली ठेवणार नाही. दोन्ही हातामध्ये दांडपट्टे घेऊन मुघली सैन्याला आडवा गेला तो बाजी प्रभू देशपांडे. ती स्वामीनिष्ठा आम्ही महाराजांच्या चरित्रातून शिकायची. शिवचरित्रातून आम्ही काय शिकायचे? स्त्रियांना द्यायचा सन्मान. आज आमच्या देशात काय परिस्थिती दिसते? अत्याचाराचं वाढत जाणार आहे सगळं प्रमाण, स्त्रियांवरील बलात्कार, या ज्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो. शिवचरित्र कुठेतरी विसरलोय ना आम्ही. रांझ्याच्या पाटलाने त्या स्त्रीवरती अत्याचार केले याची खातरजमा केल्याबरोबर महाराजांनी चौरंग केला त्याचा. हातपाय फोडून टाकले रांझ्याच्या पाटलाचे. विचार केला नाही त्याच्या पुढे मागचा पुढचा. कारण अशा पद्धतीने यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः अशी आपली संस्कृती सांगते. ज्याला स्त्रियांचा आदर राखता येत नाही, तो जो त्यांच्यावरती अत्याचार करतो त्याला अशीच आजन्म लक्षात राहील अशा पद्धतीची शिक्षा दिली पाहिजे. हे महाराजांनी दाखवून दिलं. अशा शिक्षा जिथपर्यंत होत नाहीत ना, आम्हाला काही अधिकार नाहीये शिवाजी महाराजांचं नाव आमच्या तोंडातून काढण्याचं. लक्षात घ्या. शिवचरित्रातून शिकायच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. शिवचरित्रातून काय शिकायचंय आम्ही? तर शिवचरित्रातून शिकायचंय स्वभाषेचा आदर ठेवणं. कशा पद्धतीने? महाराजांनी रघुनाथ पंत हणमंतेकडून राजव्यवहार कोश तयार करून घेतला. त्याच्या पूर्वी असलेले मोगली मायने बदलले, स्वतःचे मायने तिथे घातले. शिवराज्याभिषेक शकाची सुरुवात केली. नव्हे तर स्वतःची मुद्रा देखील संस्कृत मध्ये बनवून घेतली. प्रतीपश्चंद्र लेखेव वर्धेष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. का स्वतःच्या भाषेत सगळ्या गोष्टी पाहिजे? कारण का स्वतःच्या भाषेत ज्या वेळेला गोष्टी असतात त्या आपल्यामध्ये स्वाभिमान जागृत करतात, त्या आपली अस्मिता जागृत करत असतात. मी गोव्यामध्ये माझं BMS शिक्षण घेतलं. 6 वर्ष गोव्यात होतो. गावाचं नाव बोरी, स्पेलिंग बोरी. गावाचं नाव पणजी, स्पेलिंग पॅन्जिंग. गावाचं नाव मडगाव, स्पेलिंग मारगाव. मी विचारलं हे सगळं कशासाठी? नाही म्हणे ते पोर्तुगीजांनी केलेलं नामकरण. अरे मग पोर्तुगीजांनी केलेलं नामकरण काय मिरवत बसायचे की काय? या कुठून तरी आपल्यावरती आक्रमण झाल्यानंतर असलेल्या ज्या खुणा असतात त्या जपत बसायच्या नसतात, त्या कुठेतरी संपवायच्या असतात. त्याच आपल्यामध्ये अस्मिता निर्माण करत असतात. आणि म्हणून कोण कुठला औरंगजेब जो तिथून कुठून तरी दिल्लीतून आला महाराष्ट्रापर्यंत बरं चाल करून आला, आमच्या त्या मराठ्याच्या राजाला छत्रपती शंभूराजांना हाल करून मारलं, तरी देखील दख्खनवर राज्य करण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली नाही आणि शेवटी महाराष्ट्राच्या भूमीत त्याला स्वतःला गाडून घ्यावं लागलं. पण आम्ही औरंगाबाद म्हणून त्याच्या नावावरती शहर कशाला मिरवावं? अरे आम्ही मिरवू तर आमच्या राजाच्या नावाने मिरवू, संभाजीनगर. ही जी अस्मिता आहे ही घ्यायची आपल्याला महाराजांच्या चरित्रातून. लक्षात घ्या. आणि सगळ्यात शेवटची आणि सगळ्यात महत्वाची जर का कुठली गोष्ट असेल तर महाराजांकडून आम्ही शिकायचे आत्मभान. भले मोगली सत्ता किती मोठी असेल पण आम्ही काही कुठे कमी नाही होत हे दाखवून दिलं महाराजांनी. ज्या औरंगजेबच्या दरबारामध्ये
जाण्याआधी अधिकाधिक अपमान झाले ते सगळे त्यांनी सहन केले. पण त्या दरबारात गेल्यावर मात्र ज्या वेळेला जसवंतसिंग राठोडाला आपल्या पुढच्या रांगेत उभा राहिलेल्या महाराजांनी पाहिलं त्यावेळेला तिथल्या तिथे त्यांनी त्या रामसिंगावर गर्जना केली आणि म्हणाले, अरे या जसवंत सिंगाची पाठ मीच नाही माझ्या मावळ्यांनी देखील युद्धामध्ये पाहिली आहे, त्याला जर का माझ्या पुढे हा बादशाह उभा करत असेल तर नको मला त्या बादशाची खिलात. असं म्हणून बादशाकडे पाठ दाखवून महाराज तिथून ताड ताड निघून गेले. अहो ज्या बादशाच्या समोर केवळ नजर वर करणं देखील गुन्हा होता, खोकणं शिंकणं देखील परवानगीनिशी करावं लागायचं, अशा बादशाच्या समोर या आमच्या सिंहाने जी गर्जना केली आणि दरबार हलवून सोडला आणि पाठ दाखवून निघून गेले. हे आत्मभान कुठून तरी आम्ही महाराजांच्या चरित्रामधून शिकायचे. अतुल्य पराक्रम जो आहे